आणि आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, खरीप हंगामाचं भवितव्य पुढील 15 दिवसांच्या पावसावर अवलंबून असणार आहे। पाऊस कमी झाल्यास शेतकऱ्यांना पीक पद्धती बदलावी लागणार आहे। 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलंय। दुबार पेरणीची जोखीम टाळण्यासाठी टप्प्याटप्प्यानं पेरणी करावी, तसंच शेतकऱ्यांनी हवामान अंदाजासाठी महाविस्तार AI ॲपचा वापर करावा। यासाठी हवामान विभागानं आपत्कालीन पीक नियोजन जारी केलंय। जमिनीमध्ये पुरेसा ओलावा आल्यानंतरच पेरणी करा असं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलंय। साधारणतः 20 ते 25% अधिक बियाणांचा वापर करावा असं देखील आवाहन करण्यात आलंय। रासायनिक खतांच्या वापरामध्ये 25% कपात करा असं कृषी विभागानं म्हटलंय। तसंच सोयाबीन पिकाची पेरणी 25 जुलैपर्यंतच करा असंही सांगण्यात आलंय। उशिरा पेरणीमध्ये ज्वारी बियाण्याचा दर 30% वाढवण्यात यावा असा सल्ला शेतकऱ्यांसाठी देण्यात आला आहे।